बघा मामा आज सकाळ सकाळ व्हिडिओला सुरुवात झाली बरं का. मी स्वयंपाक करते, चहा पाणी वगैरे झालं, आत्यांना पण आंघोळ वगैरे घातली. आणि इकडे बघा मामांना म्हटलं आपल्या लोणच्याला 10-12 तरी कैऱ्या घेऊन या, कारण मला ना लोणचं लय आवडतं बरं का. आणि मामांना तर आमच्या लय आवडतं. आणि सगळं केलं पण आता लोणचंच राहिलं होतं. तर मग मामा बघा कैऱ्या आणायसाठी गेले आणि तर एवढ्या कैऱ्या घेऊन आल्यात बघा. आता आज आहे ना सगळा दिवस या लोणच्यातच जाणार आहे बनवण्यात. आता लोणचं कसं बनवते तुम्ही त्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू करा. बाबूजी कमी, बाबा इट्स कमी. पाणी जोडलेलं आहे, पाणी चालू केलंय. बघा पाण्याची टाकी तयार झाली प्लास्टर करून. आणि या टाकीमध्ये ना काल मिस्त्रीनी चुकून हौद वरती ना पाणी ग्लास पाणी पिऊन ठेवला होता, तर तो पडला होता बघा. बंटीनी वरती फेकला. निघ वरती चल, ग्लास काढलाय ना, निघ वरती आता चल. आता ही आपल्याला पाण्याची टाकी भरून ठेवायची. विहिरीतून मोटर चालू केलेली, आता पाण्याची टाकी भरून ठेवणार आहे. आहो गेल्यात मोटर चालू करायला. बंटीचं बघा चाललंय आपलं एन्जॉय पाण्यामध्ये. बंटी बंटी चल. समृद्धी बघा पण पूर्ण भिजली बरं का, ऊन खूप भरपूर आहे. दादा वरती चल ना बाळा, चल चल चल. चाललंय बघा मामांचं पण आता पाणी मारायचं काम. आणि आता ज्या कैऱ्या आणलेल्या आहेत ना ते चिडून घेणार आहे मी. बंटी बघा चाललाय वरती आपला शिडीवरती. म्हणते हळूहळू शिडीवरनं वरती येतोय. आणि समृद्धी सुद्धी पण पाणी मारायला लागलेत बघा ह्या, कारण फाउंडेशनचं काम पूर्ण झालं ना सगळं, त्याच्यावरती पाणी मारायचं. आणि बांधकाम करायचं म्हणलं ना तर पाणी जास्तच वापरावं लागतं बरं का. शिडीनी बंटी खाली उतरला होता, तर मामा आहे ना शिडी आता वरती घेत आहे. वरती हळूच उचलून यावं लागेल, ती कशी कशी वर येईल. बंटी कपडे घालून घे चल. तर बघा हौदातलं पाणी चालू आहे बरं का अजून भरायचं. आणि इकडं कैऱ्या ना स्वच्छ धुवून पुसून घेतल्यात बघा. आणि जवळजवळ 100 कैऱ्याचं लोणचं बनवणार आहे आज. तर आता फोडून घेते आणि इकडं आजी आहेत ना बसल्या बसल्या पुसून घेणार आहे. तर आता सगळ्या कैऱ्या फोडून घेते आणि लोणचं कसं बनवते ते तुम्ही त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर इकडं बघा मामा आहे ना उन्हाचं पाणी मारतात बरं का. तर मोटर जोडून दिली होती ना आव्हानने, त्याच्यामुळे मग पाणी मारायला सोपं जात होतं. तर चाललं होतं पाणी मारायचं काम. आणि इकडे बघा सुनील भाऊजी सुद्धा होते थांबलेले आणि हौदामध्ये पाणी सोडलं होतं आणि हौदावरती मोटर ठेवली होती. तर बकेटनी पाणी मारायला थोडंसं अवघड जात होतं बरं का, पण आता पायपानी पाणी मारायला जरा बरं पडतंय. पाणी तर इकडे बघा आमची आवय ना प्रेशरने मस्त कालवाट धुतायत बरं का. सकाळपासून काहीच काम केलं नाही, पण एवढं काम करते. त्याला बरेच ब्रश निघाले, बरेच काय नाही बरेच नको ते कपड्याचा गावा तिकडे लागला राहून. यातला आधी पुस्तक भरायचं, पाणी गेलं ते बांधले. तुझं बस आपलं तुझ्या उन्हाचं तो डबा आपला पुढे तर बघा कैऱ्या सगळ्या फोडून झाल्या. फोडून झाल्याच्या नंतर ही जी कैऱ्यामध्ये कोय असते आणि थोडंसं हे जे पांढरं टरफलं असतं ना ते सुद्धा काढावं लागतं बरं का. आणि असं कपड्याने पुसून घ्यावं लागतं. कैऱ्या अगोदर स्वच्छ धुवून घ्यायच्या, नंतर कोरड्या करून फोडून घ्यायच्या, नाहीतर मग लोणचं आपलं खराब होतं. ही मेन प्रोसेस आहे. त्यानंतर एवढ्या कैऱ्या सगळ्या आपल्या फोडून झाल्यात बघा. आता 100 कैरी होती. आता ही कैरी मी पोटवरती अशी फॅनच्या हवेखाली सुकवून घेणार आहे. नंतर मग मसाल्याची पुढची प्रोसेस तुम्हाला दाखवते मी. पण त्याआधी माझे एक सासू आणि सासरे शेवया बनवतात, तर त्याचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर कंटिन्यू. इकडे बघा आले बरं का मी आमच्या घरनं. आता म्हणजे शेजारीच राहतो आम्ही. तर हे 5 नंबरचे आमचे सासरे आहेत आणि या सासूबाई. तर बघा आमचे सासरे छान असे दळताय बरं का शेवया, आणि घरच्या घरी चाललंय बरं का ह्यांचं. तर ह्या शेवया खूप छान लागतात बरं का घरी बनवलेल्या. आणि आमच्या सासूबाई तोडतात. ह्या दोघांचं चाललंय आपलं जुगाड, चांगलं मस्त शेवया बनवायचं.
तर चला, माझा अजून राहिलेला पसारा आहे ना, तेव्हा आवरायचा आहे मला, तेव्हा आवरून घेते मी. तर बघा, तुम्हाला हाय करताय, बोलवताय शेवया करायला. तर चला आले घरी आता. तर ह्या ज्या पोळी केलेल्या आहेत ना, ती मी इथंच कॉटवरती आत्या शेजारी हवेला थोडीशी हवा सुटली, फॅन खाली सुकून घेणार आहे. आणि हे राहिलेला पसारा आता आवरून घ्यायचा आहे मला. तर चला. पाणी उडीत नव्हती ना, त्यामुळं बंटी फुटबॉल करत होता. आणि पाणी कसं टाकतोय बघा, कारण तो रुसला होता, कारण मी त्या हौदामध्ये त्याला आहे ना पाणी पोहून देत नव्हते ना, त्यामुळे. तर इकडं बघा, सिद्धीने ना आंब्याच्या झाडावरती इंगून बरं का असे पिकले आंबे काढले होते. आणि जो पिकला होता ना, तो आजींनी मग लगेच चिरायला दिला. तर इकडं चाललं होतं बघा माझं दळण. तर ज्वारीचं पीठ आहे ना संपलं होतं, तर मग म्हटलं चला थोडासा वेळ आहे, तर मग दळण पण करून घ्यावं. तर मग आता उपण्यासारखी काही ज्वारी नाही बरं का, आपली ज्वारी एकच नंबर आहे. आणि चाळून घेतली आणि त्यामधले खडे वगैरे मी निवडून घेत होते बघा. समृद्धीने छान असं चपातीसाठी पीठ मळून घेतलंय बघा. आणि थोड्या वेळ भिजतंय. आणि सिद्धी आणि समृद्धी दोघीजणी चपात्या बनवणार आहेत बरं का. तर रस बनवायचा आहे. रस बनवण्यासाठी आंबे कापून त्याचं साल पण काढून घेते. आणि मिक्सरला फक्त मी फिरून घेणार आहे. आणि आज दोघींकडे स्वयंपाक आहे बरं का. तर चाललंय संध्याकाळच्या जेवणाची तयारी. मी सगळा स्वयंपाक केलाय. पीठ पण मळलंय, चपात्या पण करणार आहे आणि रस करण्यासाठी फक्त मिक्सरला बारीक करणार, मी सगळं करून दिलंय. आणि सांडग्याची भाजी मी थोडीशी बनवणार आहे. ह्या दोघी चपात्या बनवणार आहेत. तर चला आता घेतो स्वयंपाक करून. व्हिडिओची एंडिंग आपण इथेच करूयात. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच एका नवीन व्हिडिओसोबत आपण पुन्हा भेटूया. तोपर्यंत सर्वांना बाय आणि श्री स्वामी समर्थ.